नमस्कार मित्रहो, मी नवनाथ आपल्याबरोबर. मी आपल्याला आजपासून जे आहे, आपल्याकडे जो आधुनिक भारताचा इतिहास आहे. आता आपण कालच्या ह्याच्यामध्ये जो पाठ जो पहिला होता आपला, याच्यामध्ये आपण जो माणसाचा जो इतिहास आहे, ज्या माणसाची लिखित साधने, माणसाचा जे उदय आल्यानंतर जे जंगलामध्ये ज्यांना ज्याच्यामध्ये त्यांनी अग्नीचा शोध कसा लावला, हत्यारे कसं बनवत होते आणि जंगलामध्ये गुहेमध्ये कसे राहायचे, त्यांनी प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कशा प्रकारचे धडपड त्यांची असायची, अन्नासाठी कशी धडपड असायची. त्यानंतर त्यांच्या प्रगतीमध्ये मानवाचे वेगवेगळे टप्पे होत गेले आणि या टप्प्यांमध्ये त्यांनी स्वतःला असं जे वेगवेगळ्या पद्धतीनुसार स्वतःला हे करण्यास भाग पाडलं. नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की व्यवस्थितरित्या त्यांनी जे आहे याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की त्यांनी जे आहे अन्नधान्याची पेरणीची सुरुवात कशी केली. त्यांच्या लक्षात आलं की आपण जेव्हा जंगलामध्ये फिरतो आणि त्याच्यापासून जर बी शेतीमध्ये पडलं तर ते उगून त्याच्यावरपासूनही आणखीन धान्य वाढवता येऊ शकतं. अशा प्रकारचे भरपूर असे काही आपण सगळं काही याच्यामध्ये बघितलं आणि त्यांची अन्नधान्याची व्यवस्था कशी करत होते. त्याच्यानंतर पशुपालन वगैरे, त्यांचा व्यवसाय वगैरे, हे सगळं काही बघितलं. म्हणजे त्या प्रकारचा मानव आपण जो आहे ते बघितल्यानंतर महत्त्वाचं आहे. मधला इतिहास आपण तर बघूयाच आपण नंतरच्या पार्टमध्ये. पण सगळ्यात जास्त जे क्वेश्चन्स UPSC, MPSC आणि इतर ठिकाणी येतात ते जास्तीत जास्त आधुनिक भारताच्या इतिहासातीलच प्रश्न जास्तीत जास्त येतात. त्यामुळे आपण सगळ्यात पहिलं आपण आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ते बघणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण फक्त त्याची पुनरावृत्ती घेऊया. त्याच्यामध्ये इतिहासामध्ये आपण काय काय बघणार आहोत. याच्यामध्ये नॉर्मली हा इतिहास जो आहे 1763 पासून याची सुरुवात होती. नॉर्मली आपण 150 वर्ष बोलतो इंग्रजांनी राज्य केलं, परंतु 150 वर्ष नसून हे जवळजवळ काही कमी 200 वर्षापर्यंत या लोकांनी जो आहे आपलं म्हणजे इंग्लंड जी संस्था आहे, इंग्लंड हा देश आहे, यांनी आपल्यावरती राज्य केलेलं आहे. त्याची आपण कशा प्रकारे इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी कशी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली 1600 मध्ये आणि आल्यानंतर कारण ते एकटेच आले नव्हते, तर आपल्याकडे डच, फ्रेंच, त्यानंतर वेगवेगळे जेवढे काही आहेत इतर देश आहेत, या देशातील लोकंसुद्धा आपल्याकडे आले. कारण पहिले आपल्याला बोलायचे की भारत ही एक सोन्याची चिडी आहे. कारण असं बोललं जायचं की भारतामध्ये जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये सोनं, नाणं, त्यानंतर मसाल्याचे पदार्थ, त्याच्यानंतर खाणी, त्याच्यानंतर भरपूर अशा खाणी वगैरे एवढ्या असायच्या. भारत एवढा स्वावलंबी देश होता की त्याला कुठल्याही देशाची गरज नव्हती. आणि हे इतरत्र माहीत झालं जेव्हा भारताचा शोध लागला, जेव्हा कोलंबस भारतामध्ये आला 1892ला आणि 1898 काहीतरी 1698ला जेव्हा भारतामध्ये आला किंवा 1498 असं काहीतरी आहे, ते डेट आपण बघूया प्रॉपर जे आहे. 1498ला कोलंबस भारतात आला. त्याच्यानंतर 1492ला कोलंबस भारतात आला. त्याच्यानंतर डेट वगैरे एक्झॅक्टली चुकीची असू शकते, आपण त्यावेळी बघूया ते काय असेल कन्फ्युजन. याच्यामध्ये कोलंबस भारतामध्ये आला, वास्को दी गामा आला. वास्को दी गामा आल्यानंतर तो इथे राहिला, इथली बोलीभाषा वगैरे त्याच्या लक्षात आली आणि नॉर्मली त्यांची लँग्वेज जी आहे ती फ्रेंच, डच वगैरे त्यांच्या प्रकारची जी असते तशाच प्रकारची लँग्वेज असायची. ते भारतात आल्यानंतर त्यांनी इथलं सगळं काय पहिलं जे जहाज आहे त्याचं वास्को दी गामाचं इथून मसाल्याच्या पदार्थांनी भरून गेलं आणि जेव्हा तो कलकत्त्याच्या साईडला येऊन गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि तिकडे गेल्यानंतर वास्को दी गामाच्या या दृश्याने अख्खं जग हादरून गेलं. कारण त्यांना सगळ्यांना समजलं की भारतासारखा देश व्यापारासाठी कोणीच असू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने घोडदौड सुरू झाली भारताच्या दिशेने आणि भारताच्या दिशेने प्रत्येक जण जो आहे तो भारताच्या दिशेने येऊ लागला. याच्यामध्ये डच आहे, फ्रेंच आहे, त्याच्यानंतर फ्रान्स आहे, फ्रेंच ज्यांना बोलतो आपण फ्रेंच आहे, जर्मनी, इटाली, सगळ्या देशातील लोक आपल्या भारतामध्ये येऊन गेले, वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. पण जे आहे एकमेकांमध्ये भांडणं वगैरे व्यापारासाठी भरपूर काही प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये निर्माण झाले.
इथली जी व्यवस्था होती, इथली जी शांतता होती ती त्यांनी पूर्णतः भंग केली. आणि याच्यामध्ये सगळ्यात जे इंग्लंडचे जे इंग्रज आहेत, ब्रिटिश आहेत, ते ब्रिटिश प्रांतामधून जेव्हा आले, तर यांच्यातला सगळ्यात जो काय बोलतात आपण सैनिक असेल, ते सैनिक सगळ्यात जास्त चांगलं होतं, ते होतं फक्त ब्रिटिशांचं. आणि हे ब्रिटिशांचं सैन्य जेव्हा भारतामध्ये आलं, यांनी हा एक धंदाच खोलला, आपण असं बोलूया, बिझनेसच खोलला, की आपली फौज कुणालाही द्यायची. कारण त्यावेळी सगळेच एका वेळी आले, एकमेकापासून संरक्षण घेण्यासाठी. जी योजना त्यांनी आखली, ही सगळी योजना ना रोम आहे ना, रोमच्या काळामध्ये रोमची देणगी आहे. जेवढ्या फौजी ज्या बोलतो ना आपण सैन्य वगैरे आहे, ते सगळं ज्यावेळी रोमने इंग्लंडवरती राज्य केलं आणि इंग्लंड त्याच्यामधून शिकले, की फौज कशी असावी, त्याची व्यवस्था कशी असावी, त्याची मॅनेजमेंट कसं असावं, त्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी त्या शिकून घेतल्या त्यांनी रोमकडून आणि रोमलाच हाकलून दिलं. जेव्हा रोम त्यांच्यावर आक्रमण झालं, इतर देशांचं, जर्मनीचं आक्रमण झाल्यानंतर ते आपल्या गावी निघून गेले आणि त्यांनी तिथली व्यवस्था तिथेच सोडून दिली इंग्लंडमध्ये. आणि त्या धर्तीवर स्वतः तिथल्या लोकांनी आपली फौज निर्माण केली. ती फौज एवढी भारी निर्माण झाली, की त्यांनी अख्ख्या जगावरती राज्य केलं. त्यानंतर जर्मनी, जेवढ्या राष्ट्रावरती, पूर्ण राष्ट्रावरती त्यांनी, अमेरिकेवरती सुद्धा त्यांनी राज्य केलं. एवढी भारी जे आहे त्यांची फौज आहे. आणि आजही चांगल्या प्रकारे त्यांची फौज आहे. आज अमेरिकेची फौज एक नंबर आहे, हे सगळं म्हणायला काय हरकत नाही. परंतु त्या काळामध्ये आणि अमेरिकेची जी फौज आहे ती पण इंग्लंडच्या धर्तीवर स्थापन झालेली आहे. आणि आपली पण जेवढे आहेत ते रोमच्या धर्तीवरती इंग्लंडच्या धर्तीवरती पूर्ण जग, या पूर्ण जगांची फौज निर्माण झाली. आणि अशा प्रकारचं जे हे त्यांनी 1600 इथे येऊन जी सुरुवात केली, 1600 प्रॉपर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. त्याच्या पहिलेच जे आहे यांचा पाय रोवला गेला होता. आणि 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. व्यवसाय वाढवून लोकांना फौज याने देणं, भाड्याने देणं, भाडेतत्त्वावर देणं, त्यांच्याकडून पैसा वसूलणं वगैरे भरपूर काही असं, आणि तिकडून तिकडे व्यापार करणं, अशा गोष्टी केल्या. प्रॉपर जे आहे सिराजुद्दौलाच्या मौतीनंतर खऱ्या अर्थाने भारतावर त्यांचं राज्य स्थापन झालं. त्याच्यानंतर पेशव्याच्या काळामध्ये शेवटचा पेशवा जो आहे दुसरा बाजीराव पेशवा, याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारतावर इंग्रज प्रॉपर अशा प्रकारे त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. आणि तिथून पुढे जी सत्ता आहे ती कायमचीच जी आहे यांच्या ब्रिटिशांच्या अंडर गेली. बिलो द डिग्निटी आपण त्याला बोलू शकतो, त्यांच्या अंडर गेली ती सत्ता. आणि तिथून पुढे जे झाला भारताचा वनवास सुरू, तो कमीत कमी जो आहे 1947 म्हणण्यापेक्षा 1950 म्हणण्यापेक्षा करीबन 1965पर्यंत ही सत्ता जी आहे इंग्रजांकडूनच पूर्ण चालवली जात होती, असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणण्यापेक्षा जवळजवळ 17 सप्टेंबर आपण जो सण साजरा करतो मराठवाड्यामध्ये आणि नंतर जम्मू काश्मीरात, तशी त्यांनी केलेल्या ज्या पारतंत्र्यात टाकलेल्या या राज्याला सुद्धा आत्ताशी कुठेतरी नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी स्वतंत्र झालो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तोपर्यंतही आपण जो आहे ते पारतंत्र्यातच होतो. त्यांनी जी लोकशाही स्थापन केली होती, त्याच लोकशाहीच्या धर्तीवर आपण सगळे काही आजही सत्ता चालवतात. संसद, पार्लमेंट, हे सगळं त्यांची देण आहे. जेव्हा 1853मध्ये पहिली रेल्वे चालवली गेली मुंबई ते ठाणे किंवा ठाणे ते मुंबई, ही जी ट्रेन पहिली चालवली गेली, ही ट्रेनसुद्धा त्यांचीच देण आहे. आजच्या लोकल सगळ्या जेवढ्या काही सुविधा आहेत, सुखसुविधा, बसेस आहेत, जेवढ्या सुखसुविधा असतील तेवढ्याही सुखसुविधा सगळ्या इंग्लंडच्या धर्तीवर आपल्या स्थापन झालेल्या आहेत. अशा प्रकारचा हा भारताला इंग्लंडची देण आणि भारताची झालेली पिळवणूक आणि भारतातील लोकांचे झालेले प्रॉब्लेम, हे फक्त याला इंग्रजच कारणीभूत होते आणि प्रगतीला इंग्रजच कारणीभूत आहेत. अशा प्रकारचा हा इतिहास जो आहे, जो सुरुवात मी बोललो सिराजुद्दौलाच्या काळापासून ते दुसरा बाजीराव पेशवा याच्या काळापासून, तो टप्प्याटप्प्याने महात्मा गांधी, आंबेडकर, परत सुभाषचंद्र बोस, त्याच्यानंतर जे काही बोलू आपण, असे
भरपूर काही नेते, लोकमान्य टिळक वगैरे यांच्या सगळ्यांच्या सानिध्यातून हा, राणी लक्ष्मीबाईंच्या सानिध्यातून हा जो देश आहे तो पुढे जाऊन आज जो आहे महात्मा गांधीच्या मृत्यूनंतर त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर 1800 जे 85च्या वेळी जी काँग्रेस स्थापन झाली आणि काँग्रेसचं खूप मोठं योगदान आपल्या भारताला आहे. काँग्रेसनं भरपूर दिवस सत्ता चालवली, पण त्यांच्या मावळ पणामुळे जहालवादी नेते बाहेर पडून BJP पक्ष स्थापन झाले आणि आजच आपण बघतो की BJPची जी धाड आहे आणि BJPचा जो आजचा जो त्यांची जी झेप आहे, भरारी, आपण आकाश भरारी म्हणतो, ही सगळी लोकं जे आहेत ती आपल्या भारतातील 1885मध्ये ज्या पक्ष स्थापन झाला, या पक्षातीलच काही लोकं होती जी बाहेर पडली, जहालवादी होती, त्यांच्यामध्ये अतूट देशप्रेम होतं. क्रांतिकारी असे देश होते, लोक होते ज्यांनी भारतासाठी भरपूर काही योगदान केलं. आपण बघू शकतो की नरेंद्र मोदी सारखे नेता आपण बघू शकतो की BJPतील प्रत्येक नेता जो आहे तो जहालवादी आहे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे भारत आज पुढे गेलेला आहे. आणि येणारे काही दिवससुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतील. याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी आपण बघितलं, त्यांचा इतिहास जर बघितला तर कमीत कमी 40 वर्षे स्वतः भीक मागून त्यांनी खाल्लेली आहे. व्यवस्थितरित्या सगळं काही हँडल होतं आहे, कारण ही लोकं जो आहेत एकदम चांगल्यापैकी जे आपला देश पॉलिटिक्स चालवतात, म्हणूनच आपण सुरक्षित आहोत, व्यवस्थित आहोत. आपले जे सेनापती आहेत, आपले जे नोकरवर्ग आहे तो राबतो. आपली जी फौज आहे सीमेवर जागते, म्हणून आपण सगळे सुखी आहोत. आपले जे राजदूत आहेत ते सत्ता येण्याच्या पहिले BJPचे जे आहेत, सत्ता येण्याच्या पहिले 7-7 वर्ष स्वतः वेश बदलून तिथे राहत होते, कारण ही सत्ता आल्यानंतर आपल्याला भरपूर कार्य करायचे. अशा प्रकारचा हा जो इतिहास आहे, आपण आधुनिक भारताचा इतिहास एकदम 1707 पासून हा कालखंड सुरू होतो. तो 1947पर्यंतचा भारत देश स्वतंत्र होईपर्यंत हा कालखंड सुरू होतो. आणि याचं एक ना एक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आपल्या UPSC, MPSC आणि इतर परीक्षेला बसणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना. याचा नक्कीच फायदा होईल याची मी आशा करेल. आणि मी तुमच्याबरोबर एकदम लॉंग टाईम यूट्यूबवरती राहणार आहे. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मिळून मला सपोर्ट करा आणि सपोर्ट करून जे आहे डेली व्ह्यूज यायला हव्यात, डेली तुमचं मार्गदर्शन किंवा कमेंट्स यायला हव्यात. एकदम घोर असं नॉलेज घेऊन मी तुमच्यासमोर येतो आहे. तुम्हाला एकदम मोलाची जी मदत माझी होणार आहे. आणि इंटरेस्टिंग पार्ट आहे हा पूर्ण इतिहासाचा. इतिहास, त्यानंतर पॉलिटिक्स आणि त्याच्यानंतर इंग्लिश, या तिन्ही विषयामध्ये एकदम चांगल्यापैकी मी यूट्यूबवर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवल. आणि आशा करतो तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब कराल आणि तुमच्याबरोबर मी लॉंग टाईम राहील ही देवाच्या चरणी प्रार्थना करून माझा आजचा टॉपिक संपवतो. उद्यापासून मी आपल्यासाठी पहिला पाठ घेऊन येईल, जो इंग्रजांच्या जो पहिला पाठ असेल मी तुम्हाला सांगतो काय असेल तो. जो आहे पहिला पाठ जो असेल तो मुघल साम्राज्याचे विघटन व पतन हा असेल. आणि इथून ज्याची सुरुवात होईल आणि जी संपेल ती 1947पर्यंत चालेल. 1947पर्यंत याची पूर्णतः आपण खात्री करून त्याच्यातील प्रश्न उत्तरं हे शोधण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधून ते UPSC, MPSC आणि इतर परीक्षेसाठी नक्कीच मोलाची कामगिरी मी करू शकेल असं मला वाटतं. आणि यासाठीच मी हा चॅनल जो आहे स्थापित केलेला आहे पूर्ण नॉलेजचा. तुमचा खूप खूप धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असेच बनवून राहा. थँक्यू.